हॅलो फ्रेंड्स, तुम्हा सर्वांना खूप खूप गुड मॉर्निंग। आणि इथे तुम्ही पाहू शकतात मी मस्त पावभाजी बनवलेली आहे। तर म्हटलं चला संडे स्पेशल पावभाजी आज मी बनवत आहे आणि हा ब्लॉग तुमच्याशी मला शेअर करण्याची इच्छा होती। तर चला काहीच वेळ न आपण घालवता मी ती पावभाजी कशी बनवली आहे हे तुमच्याशी शेअर करते। तर घरामध्ये भरपूर अशा भाज्या पडलेल्या होत्या। तर इथं फ्लॉवर आहे, बटाटा आहे, गाजर, शिमला मिरची, टमॅटो, बीट आणि मस्त वाटाणा आहे। तर ह्या सर्व भाज्यांचा उपयोग करून मी पावभाजी बनवणार आहे आणि तुम्हाला जर तुमच्या आवडीच्या भाज्या याच्यात ॲड करायच्या तर तुम्ही करू शकतात। आता ह्या भाज्या आहे पावसाच्या, कारण की आता बाहेर वातावरण पावसाचं चाललेलं आहे म्हणून ह्या थोड्याशा मातीने भरलेल्या असतात, म्हणून ह्यांना मी व्यवस्थित वॉश करून घेणार आहे। आणि मी पाण्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं होतं आणि आता ह्या भाज्या टाकते। आता इथे सुनीलने सकाळी सकाळी जाऊन मस्त पाव आणून फ्रेश पाव घेऊन आलेले आहे। मॉर्निंगला छान फ्रेश पाव मिळतात। तर हे पहा मी मीठ वगैरे टाकलेलं आहे आणि आता ह्या पाण्यामध्ये मी ह्या भाज्या मस्त धुवून घेणार आहे। मीठ टाकल्याने काय होतं, त्याच्यामधले जे किडे वगैरे असणार किंवा माती लागलेली असणार ती छान वॉश होऊन जाते। आता संडे म्हटलं की काहीतरी स्पेशल हवं असतं। आता आमच्या घरामध्ये 2 ते 3 जणांचे डबे जात असतात, म्हणून सकाळी भाजी पोळी रोज बनते आणि मग रोज भाजी पोळीचा नाश्ता प्रत्येकाला कंटाळा येतो। मग संडेला सगळ्यांना स्पेशल पाहिजेल असतं। तुमच्या घरी देखील असंच असेल ना, की संडेला तुमच्या घरात प्रत्येकाची डिमांड असेल वेगवेगळी। आता आमच्याही घरात प्रत्येकाची वेगवेगळी डिमांड असते। मग ज्यांना जास्त मेजॉरिटी मिळते त्या पदार्थाला आम्ही बोलतात ना पॉझिटिव्ह करून तो पदार्थ बनवायचं ठरवतो। आता इथे मस्त मी भाज्या पाण्यामध्ये बुडून ठेवलेल्या आहे। आता त्या मी पूर्ण काढून घेते आणि 1-2 पाण्यामध्ये मी त्या वॉश करून घेतल्या आणि आता ह्या कुकरमध्ये मी टाकते। आता कुकरमध्ये तुम्हाला जास्त पाणी नाही टाकायचं आहे, खूप थोडं पाणी टाकायचं आहे। जास्त पाण्यामध्ये त्या भाज्या शिजवत बसल्या तर वेळ लागतो। आता हे पहा मी खूप कमी पाणी टाकलेलं आहे, एखादा ग्लास पाणी टाकलेलं आहे। आणि आता याच्यामध्ये मी काय करून घेणार आहे, थोडासा पावभाजी मसाला आणि मीठ टाकून घेत असते। म्हणजे काय होतं, पावभाजी बनवताना जर तुम्ही पावभाजी मसाला आणि मीठ टाकलं तर तो शिजताना त्याचा पूर्ण फ्लेवर येतो। आणि खरं सांगते, ट्रस्ट मी, तुम्ही असं करून बघा, खूप सुंदर पावभाजी होते। तर मी तर ही ट्रिक नेहमी करते की पावभाजी बनवताना जेव्हा मी भाज्या वाफून घेते त्याच्यामध्ये मीठ आणि थोडासा पावभाजी मसाला टाकते। आता मी याच्यात चांगल्या 5 शिट्ट्या काढून घेणार आहे। आता हे टॅमॅटो मी मिठाच्या पाण्यातून काढून घेतले आहे आणि यांना आता मी कट करणार आहे। आता हे जे बीट होतं आपण ते उकडून न घेता आता ते फक्त कटआउट करून टॅमॅटोमध्ये आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे। याने काय होतं, पावभाजीला छान मस्त कलर येतो, आपल्याला वेगळा फूड कलर टाकायची गरज पडत नाही। आता मी काय करून घेतलं, त्याचं जे एक्स्ट्राचं पाणी होतं ते एका बाजूला काढून घेतलं आहे, फेकायचं नाही आहे, ते यूज करायचं आहे। आणि मस्त मॅश करून घेतली आहे पावभाजी। आता आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला बटर टाकायचं आहे। याने काय होतं, आपलं बटर जळत नाही। आणि लगेच मी ती प्युरी टाकलेली आहे टॅमॅटो आणि बीटची। आता तुम्ही इकडे पाहू शकतात किती सुंदर कलर आलेला आहे, आपल्याला कोणत्याही प्रकारच्या फूड कलरची गरज नाही। तर मी अशाच कोणत्या ट्रिक वापरूनच अशा पद्धतीचे पदार्थ बनवत असते, जेणेकरून आपल्याला असे बाहेरचे फूड कलर वगैरे किंवा मग जे अनहायजेनिक गोष्टी त्या आपल्या पोटात जाणार नाही याची मी खूप काळजी घेते। आता ह्या छान याला मी बाऊल येऊन देणार आहे आणि याच्याचमध्ये मी हळद, थोडासा लाल काश्मीरी मिर्च पावडर, पावभाजी मसाला, धनापूड, जिरापूड आणि मीठ आणि थोडीशी आलं लसूण पेस्ट टाकून याला छान मी शिजवून घेणार आहे। आणि आता तुम्ही पाहू शकतात माझ्याजवळ थोडंसं पाणी जास्त झालेलं आहे, त्यामुळे मला याला चांगलं आता छान पाणी आटून याला तरी आली पाहिजे अशा पद्धतीने मला शिजवून घ्यायचं आहे। कारण की टॅमॅटोला आता मी याच्यामध्ये पावभाजी टाकून घेते आणि याला मस्त तरी येईपर्यंत आता शिजवून घेते, कारण की टॅमॅटोचा कच्चा पण आपल्याला घालवायचा आहे, नाहीतर मग टॅमॅटो कच्चे लागतात। आणि हे पहा माझे फ्रेश मटर देखील मी टाकून घेते, म्हणजे ते देखील याच्याबरोबर शिजून जाते। ही माझी झटपट पावभाजी आहे, कारण की सकाळचा वेळ असतो, आपल्याला वेळ नसतो बनवायला, त्यामुळे आपण ही झटपट बनवायची आहे। त्याला छान मस्त उकळी आलेली आहे, तोपर्यंत आपल्याला जो वरतून कांदा लागतो ना पावभाजीमध्ये तो मी कट करून घेते, कारण की विदाऊट कांदा, लिंबू आणि कोथिंबीर पावभाजी पूर्णच होत नाही। आता हा छान मी कांदा कट करून घेतलेला आहे। तोपर्यंत आता मी कमी गॅसवर
15 ते 20 मिनटं पावभाजी शिजून घेणार आहे. हो, 15 ते 20 मिनटं. तुम्हाला असं वाटेल, पण तुम्ही खरंच तुम्ही असं करून बघा, तुमची पावभाजी खूप टेस्टी होणार. आपल्याला कमी गॅसवर चांगले 15 ते 20 मिनटं पावभाजी करून घ्यायची आहे. आणि तोपर्यंत आपले जे दुसरे इतर कामं असतात, जसे पाव शेकणं वगैरे, कांदा वगैरे कापून घेणं आणि थोडेफार आपले भांडे पडले असतात, तोपर्यंत आपलं ते काम होऊन जातं. चहा पाणी बनवून होतं, तोपर्यंत आपली पावभाजी रेडी होऊन जाते. आणि तेवढा तर वेळ पावभाजीला द्यावाच लागतो, त्याशिवाय पावभाजी टेस्टी होत नाही. तर शिजण्यासाठी थोडासा तर आपल्याला वेळ देणं गरजेचं आहे. हे पाव मस्त क्रिस्पी आता आपल्याला करून घ्यायचे आहे. आणि बटर लावून जर पाव आपण क्रिस्पी करून नाही घेतले तर त्या पावभाजीला मजाच येत नाही. तर असे मी प्रत्येक पाव मस्त आता बटर लावून क्रिस्पी करून घेणार आहे. आता इथं पाहू शकता तुम्ही की आता हे पहा, पावभाजी आपली पूर्णपणे रेडी झालेली आहे. आणि याच्यामध्ये मी छान कोथिंबीर टाकून घेते. आता मी याची छान तुम्हाला प्लेटिंग देखील दाखवते. हे पहा, तुम्हाला दिसत असेल की किती सुंदर कलर आलेला आहे. हॉटेलच्या पावभाजीपेक्षा देखील आपल्या घरची पावभाजीचा कलर किती सुंदर आहे बघा, कोणताही फूड कलर न वापरता. आता याच्यावर मी मस्त कांदा गार्निशिंग करणार आहे आणि मस्त लिंबू पिळून आता आम्ही सर्वजण पावभाजीवर ताव मारणार आहे. आणि खूप दिवस झालेले व्हिडिओ टाकलेले नव्हते, तर मला काही घरामध्ये प्रॉब्लेम असल्यामुळे मला व्हिडिओ टाकता आला नाही. तर असंच मी तुमच्याशी छान छान माझ्या रेसिपी, माझे डेली लाईफ तुमच्याशी शेअर करत असते. आणि याच्यापुढे छान छान व्हिडिओ मी आता याच्यापुढे देखील आणत जाणार आहे. तर तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक्स आणि छान छान कमेंट्स करा, कारण की तुमचे छान छान कमेंट्स आले की मला फार आनंद होतो. आता ही माझ्या पावभाजीची प्लेट मी लावत आहे. आता मला देखील भूक लागलेली आहे. तर चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत मी ही पावभाजी फिनिश करते. आणि असंच तुम्ही हॅप्पी राहा, घरामध्ये सुरक्षित राहा, कारण की बाहेर पावसाचं वातावरण खूपच आहे. साताऱ्यामध्ये देखील खूप पाऊस पडलेला आहे आणि नाशिकमध्ये देखील खूप पाऊस पडलेला आहे. तर घरामध्ये राहा, सेफ राहा. ओके, टेक केअर अँड बाय.